Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. महाराष्ट्रात बारामतीनंतर रावेर लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे। अशातच एक रक्षा खडसे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यासमोर कोण उमेदवार येतो आणि अद्याप का आला नाही या चर्चांना आतापर्यंत उधाण आलं होतं, परंतु या चर्चेला आता पूर्णविराम मिळालेला आहे। शरद पवार गटाकडून श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। श्रीराम पाटील नेमके कोण, श्रीराम पाटील हे रक्षा खडसेंना कसं आव्हान देतील, या क्षणाला श्रीराम पाटील आमच्या सोबत आहेत, त्यांच्याशी वार्तालाप करूयात। दादा, मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत आहे। थँक्यू भाई, थँक्यू। सगळ्यात महत्त्वाचा विषय की रावेर लोकसभा हा एक अत्यंत तुळशीचा विषय राज्यात गाजलेला होता। रक्षा खडसेंच्या विरोधात तुम्हाला उमेदवारी मिळाली आहे, कशा पद्धतीने लढत द्याल? खरं तर मी प्रथमतः आमचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदजी पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष जनरावजी पाटील, आमचे जितेंद्रजी आव्हाड साहेब, आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष रवींद्र भैया पाटील, त्याप्रमाणे आमचे माजी मंत्री देवकरप्पा, माजी मंत्री सतीश पाटील, तसेच सर्व ज्यांनी मला मदत केली असे सर्व माझे स्नेही, सर्वांचं खरं मनापासून आभार मानेल। कारण की मी एक नवखा माणूस आहे आणि नवख्या माणसावरती विश्वास टाकणं ही खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी जबाबदारी आहे। परंतु लढत तुम्ही कशी देणार असं म्हटल्यापेक्षा मी असं म्हणेल की ही लढत माझ्याऐवजी जनता देईल। कारण की ही उमेदवारी माझी नाही एकट्याची, तर ही जनतेची उमेदवारी आहे। कारण की जनतेची उमेदवारी याच्यासाठी म्हणू शकेल की जनतेचा विश्वास माझ्यावरती आहे। कारण मी हमेशा बोलत असतो की माझ्याकडे प्रॉपर्टी आहे तर फक्त विश्वास, आणि या विश्वासाच्या प्रॉपर्टीवरतीच मी जिंकणार आहे, आम्ही जिंकणार आहोत। आणि जनता का देईल तर जनता बघते काय चालू आहे तर, आणि हे सर्व बघत असताना जनतेला ह्या लढाईत परिपूर्ण जनताच असेल। दादा, एकीकडे परंपरागत त्यांचा पारिवारिक राजनीतिक परिवार समजला जाणारा खडसे परिवार, तुमच्या घरात शेतीमधून तुम्ही उद्योजक म्हणून एक नवीन चेहरा या जनतेसमोर जाणार आहात। जनता तुम्हाला कसं स्वीकारेल आणि कसं आव्हान असेल जनतेसमोर? फार चांगला प्रश्न आहे साहेब। जसं पाहिजे शेतीमधून म्हणण्यापेक्षा मी तर एक छोट्या मेकॅनिकपासून इथपर्यंत आलेला माणूस आहे, आणि जनतेने मला काय करताना बघितलं सर्व, की हा काय करतो आहे, कसा करतो आहे, आणि वयाच्या म्हणजे टोटल 35 वर्ष मी ह्या जनतेसमोर काम करतो आहे, आणि जनतेने मला बघितलेलं आहे की नेमकं ह्या माणसाचं व्हिजन काय आहे, कशा पद्धतीने चालतो आहे, काय पाहिजे। आणि आता तर माझ्याकडे दिलेलं आहे काय ते, आता पुढचं जे आहे ते फक्त जनतेसाठी काम करायचं आहे। त्यामुळे जनतेने मला स्वीकारलं म्हणून इथपर्यंत आलो। का याचं उदाहरण तुम्हाला सांगितलं की तुम्ही श्रोत आहे त्याच्यासाठी, की 2019 मध्ये ज्यावेळेस अचानक मला बोलवलं का, जेव्हा माझा राजकारणाशी काही संबंध नाही, मला राजकारणात जाण्याची पण नाही, राजकारणाची चीड होती, अशा परिस्थितीत मला साहेबांनी माझ्यावर विश्वास टाकून मला बोलवलं। आणि त्यावेळेस आपण लोकांनी जो मला मीडियामध्ये जोरात केल्यानंतर जनतेने जो जल्लोष केला ना, त्यावेळेस समजलं की जनतेला काय हवं आहे माझ्याकडनं। आणि बऱ्याच वेळा मी प्रयत्न केला, पण त्यावेळेस हे सर्व ते सुपर पॉवरला मान्य आहे की त्यांना काहीतरी माझ्या हातून काहीतरी वेगळं घडवायचं आहे। पण तुम्हाला एक सांगतो की इथे नक्कीच काहीतरी वेगळं घडवू। दादा, ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये तुमचं अग्रगण्य काम आहे, त्याचबरोबरीत कृषी क्षेत्रात त्याच्या आधीपासून तुम्ही कार्यरत आहात। रावेर जो बेल्ट आहे तो केळीप्रधान बेल्ट आहे, आणि केळीच्या आजही खूप समस्या शेतकऱ्यांना समोर जावं लागतं आहे। काय कसं असेल, प्रयत्न कसा असेल तुमच्या याच्यात? माझं एकच सांगावं त्याच्याबद्दल सांगेल तुम्हाला की मी राजकीय माणूस नाही किंवा राजकीय होऊ शकत नाही, आणि राजकीय होऊ शकत नाही म्हणजेच काय की राजकीय भाषा बोलू शकत नाही। तर त्यासाठी मला आलेल्या समस्यावरती सोल्युशन काढणे हाच माझी एक जबाबदारी असेल, आणि ते नक्की त्या पद्धतीने करू। कारण की मी ह्या इंडस्ट्रीतून आलेला माणूस आहे, त्यामुळे मला पर्याय निवडणं, पर्याय शोधणं, त्याच्यावरती सोल्युशन काढणं हेच माझा एक मुद्दा असतो, किंवा हेच माझं एक काम असते। त्यामुळे तेच प्रश्न रिपीट होता कामा नये। माझ्या मॅनेजमेंटमध्ये असं असतं की एकदा चूक झाली ती चूक पुन्हा व्हायला नको, म्हणजेच तुमचं नुकसान असते त्यामध्ये। त्यासाठी जे काय प्रॉब्लेम येतात, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, तोच प्रश्न पुन्हा नसायला नको, आणि त्याच्यावरती सोल्युशन नक्की व्हायला पाहिजे, आणि हे संसदेत वगैरे किंवा याच्यात हे मांडलं गेलं पाहिजे। पहिला प्रश्न आहे की तुम्ही नेमकं स्वतःसाठी गेलं तिथे एकाच पब्लिकसाठी गेले, हे पहिले डिसाईड करावं लागेल। आणि मी सांगतो फक्त मी पब्लिकसाठी येतो आहे, माझ्यासाठी येत नाही। आय नो नीड, मी कुठल्या अपेक्षेने कुठलंही काम करत नाही। परंपरागत रावेर हा गेल्या अनेक वर्षापासून भाजपाचा बालेकिल्ला राहिलेला आहे, पण अशातच एक नवी पार्टी, नवा उद्योजक, कुठलंही राजकीय पार्श्वभूमी नसलेली व्यक्ती श्रीराम पाटील हे आज रावेर मतदारसंघातून पवार साहेबांकडून रिंगणात उतरलेले आहेत। निश्चितच कोरी पाटी या विषयाचा त्यांना फायदाही मिळू शकतो। जनता नेमकी यापुढे कोणाला कौल देईल याचकडे संपूर्ण रावेर लोकसभेचं लक्ष लागून आहे। मुंबई तकसाठी मनीष जोग, जळगाव।